पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल के अतिक्षता आईसीयू विभाग में 89 वर्षीय महिला को चूहे के काटने से घायल होने की घटना सामने आई है। बताया जा रहा है कि महिला के शरीर पर चूहे ने काट लिया, जिससे वह रक्त रंजित हो गई। इस घटना के बाद अस्पताल की व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। इस मामले को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानसे ने आक्रामक रूप अपनाया है और जिम्मेदार डॉक्टरों को तत्काल निलंबित करने की मांग की है। मानसे ने चेतावनी दी है कि यदि मंगलवार दोपहर 12 बजे तक डॉक्टरों को निलंबित नहीं किया गया तो बड़ा आंदोलन किया जाएगा। वहीं डिम्पल मेहता ने भी इस घटना पर नाराजगी जताते हुए दोषियों पर कार्रवाई की मांग की है। उन्होंने कहा है कि इस संबंध में सरकार को पत्र भेजकर कड़ी कार्रवाई की मांग की जाएगी। इस मामले पर अस्पताल ने डीन डॉक्टर जफर ताड़वी ने बताया कि एक पुरुष और एक महिला डॉक्टर को इस अस्पताल से दूसरी जगह शिफ्ट कर दिया गया है। हालांकि उन्हें निलंबित करना उनके अधिकार क्षेत्र में नहीं है। ये जानते हैं कि मिलिंद माटेकर वृद्ध महिला के बेटे डॉक्टर जाफर ताड़वी अस्पताल डीन डिम्पल मेहता महापौर ने क्या कहा। ऍक्च्युली एकदम गंभीर गोष्ट आहे की आयसीयूच्या पेशंटमध्ये एखाद्या 19 वर्षाच्या महिलेला उंदीर चावून जाते आणि याबद्दल हॉस्पिटलच्या स्टाफला कल्पना सुद्धा नाही की उंदराने असं सर्व काही केलं आहे। जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघायला गेलो त्यावेळी समजलं की असं उंदीर चावून गेले आणि आईचं पूर्ण रक्तबंबाळ झाली आहे। त्यानंतर नर्सचं लक्ष केलं, त्यावेळी त्यांनी उपचार केले। तोपर्यंत कोणालाच हे माहिती नाही की असं चाललंय तिकडे। डॉक्टर लक्ष नसतं। रात्रीचं 10 ते 6 मध्ये कुठल्याही पेशंटच्या दातेवर आत यायला एंट्री नसते, त्यामुळे नर्स वगैरे बघतात की याचं काय सांगू शकत नाही। आईचं वय 89 आहे आणि व्हेंटिलेटर 5 दिवसापासून 12 तारखेला आम्ही ऍडमिट केलं होतं। सध्या जरा क्रिटिकलच आहे, एकदम ऑक्सिजन वगैरे कमी आहे त्याची। हेच की आयसीयू मध्ये पेशंटची चांगली काळजी घेतली पाहिजे, यापुढे असं काय घडू नये। आयसीयू मध्ये श्रीमती सुवासिनी दामोदर माटेकर हे व्हेंटिलेटर वाचले पेशंट आपल्याकडे ऍडमिट होत्या। फार दुर्दैवाची गोष्ट आहे का त्यांना उंदराने चावा घेतलेला आहे। ऍक्च्युली काय झालंय, आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे उंदरांचा प्रादुर्भाव हॉस्पिटलमध्ये वाढलेला आहे। मी प्रत्येक आठवड्याला पेस्ट कंट्रोल ऑफिसर विथ उंदरांना मारण्याच्या औषधाची फवारणी करत आहे। तरीही उंदरं आहेत हे मी मान्य करतो, उंदरं आहेत, परंतु त्याचा बंदोबस्त सुद्धा आपण आता करत आहोत। घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि आता मी स्वतः याच्यामधून मी ह्या प्रशासन म्हणून आश्वासित करतो की संबंधित जे बी नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी आहे यांना मी शोकज नोटीस दिलेली आहे, एक डिपार्टमेंटल इन्क्वायरी स्थापन केलेली आहे आणि तदनंतर त्यांना आपल्या हॉस्पिटलमधून वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाने त्यांना इथून कार्यमुक्त करण्यात आलेले आहे। पेशंट व्हेंटिलेटर आहे, पेशंट ऑलरेडी सिरियसच होता तो पेशंट आणि आता आपण त्याची काळजी घेतो पेशंटची। हा तक्रार दिलेली मनसेवाल्यांनी आणि शिवसेनेच्या लोकांनी आणि काही त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा तक्रार प्रशासनाकडे केलेली आहे। आता एक प्रशासक म्हणून मी जे शासनाच्या नियमानुसार संबंधित नर्सिंग स्टाफ संबंधित डॉक्टरांना नोटीस इश्यू करत आहे। एक कमिटी स्थापन केलेली आहे, त्याची इन्क्वायरी झाल्यानंतर योग्य त्या कारवाईसाठी वरिष्ठ। खूपच निंदनीय आहे आणि आज आम्ही सरप्राईज व्हिजिटच इकडे केली होती। पहिल्या आम्ही एक आरोग्य केंद्र आहे आपला भाईंदर वेस्टच्या पालिकाच्या बाजूलाच, तिकडे पण आम्ही आज व्हिजिट केली। सकाळी 11 वाजल्यापासून तिकडे होते आम्ही आणि त्यानंतर इकडे आले आम्ही आणि इकडे आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की असा इश्यू झालेला आहे। खूपच निंदनीय आहे। आपला जे स्टाफ आहे त्याचे जे आपले इकडे सिस्टर आहे ते सिस्टरनी हे सर्व बघायला पाहिजे व्यवस्थित। आपला ज्यावेळी आपला एक पेशंट येतात त्याच्यामध्ये आपण त्यांना व्हेंटिलेटर असो की आयसीयू असो कुठेही आपण ॲडमिट केल्यानंतर त्याची काळजी जी आहे डॉक्टरची असतात, सिस्टरची असतात आणि ज्या ठिकाणी ते लोक सर्व स्टाफ असताना हा असा घडलेला आहे तर खूपच निंदनीय आहे। आणि ते मला वाटले की खूपच एज खूपच झाली, 70 ते वर आहे, 89 हां, ते इतका म्हणजे उमरवाले असते आणि एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे आल्या होत्या
आणि त्यांना ॲडमिट केला आणि नंतर हे प्रकार घडलेला आहे. हे चौकशी करायला पाहिजे आणि सर्व जे सिस्टर असो डॉक्टर असो ज्यांची पण चुकी असली त्यांना ते आपल्याला इकडे त्यांना सस्पेंड केला पाहिजे, नाहीतर काहीतरी त्याच्या सजा ते व्हायलाच पाहिजे. कारण इतकी आपण पैसा खर्च करतो, आपण हा हॉस्पिटलमध्ये किती पैसा खर्च करून आपण हे पेशंट आपण आणतात, सर्व सिस्टम आणतात आणि सर्व डॉक्टर स्टाफ किती पैसा आपल्या वर्षामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये खर्च होतात. तर त्याच्या लक्ष ते डॉक्टर सर्व स्टाफ हे सर्व नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना योग्य कारवाई व्हायला पाहिजे. मॅडम, या रुग्णालयातली ही एकच गोष्ट नाही आहे, यापूर्वी देखील वारंवार अशा घटना घडत आहेत. याच रुग्णालयामध्ये अशा घटना का घडत आहेत? बघा, पहिल्या मला जे आहे ते मला जे असं दिसलं, आज येऊन बघा सर्व स्टाफमध्ये मी आज फिरली, OPD सर्व डॉक्टर व्यवस्थित होत्या, सर्व मी पेशंटला पण या ठिकाणी विचारले की सर्व व्यवस्थित आहे. तर काही असं कधी कोणाचा लक्ष होत नाही आहे, म्हणजे लक्ष नाहीमुळे हा घटना घडतात ना. तर मेन इश्यू हेच आहे की आपल्याला लक्ष उलवायला पाहिजे. जर पेशंट आला, तुम्ही काय करतात, सिस्टर काय करतात, की सिस्टर ओपन केलेली आहे, आपले डॉक्टर आहे. बघा आपल्याकडे इकडे एक चांगला डॉक्टर आलेला आहे शासनकडून, ते आपले जाफर तडवीजी, ते खूपच चांगला इकडे काम करत आहे. परंतु त्यांच्या खाली जे स्टाफ आहे ते स्टाफनी ते पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्टर त्यांचं काम करतात, सिस्टरने त्यांचं काम करायला पाहिजे, जे कर्मचारी आहे त्यांच्या लक्ष एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे माझं मत आहे. जर लक्ष मनाने केला तर ते हॉस्पिटल खूपच चांगला हॉस्पिटल आहे आणि यापूर्वी असं होता कामा नाही, अशी हे डॉक्टरांनी पण इकडे काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर तडवींचं इथे वर्चस्व राहिलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचं की त्यांच्या हाताखाली जे वर्कर काम करत नाही किंवा त्यांचं ऐकत नाही, त्यामुळेच आज मनसेने शिवसेना इथे येऊन इथं आंदोलन करावं लागलं या छोट्याशा गोष्टीसाठी. याकडे कसं पाहता, यावर तुम्ही कोणावर नेमकं कारवाई करता? तुम्ही स्टाफवर कारवाई करणार की तडवींवरती कारवाई करणार? बघा, ते डॉक्टर तर साहेब इकडे असताना ते सर्व काळजी घेतच आहे की सिस्टर काय काम करतात, ते कर्मचारी काय काम करतात. परंतु आपल्याला जे स्टाफ आहे आणि स्टाफचे नेमका ते पेशंटसाठी नेमका कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची जिम्मेदारी आहे. ती आपले डॉक्टर आहे ते पूर्ण हॉस्पिटलचं बघतात, परंतु ते स्पेसिफिक ते स्टाफसाठी म्हणजे ते पेशंटसाठी कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची काळजी व्हायला पाहिजे. त्यांच्या हे सर्व हे आहे की त्यांना पेशंटला कधी त्यांना ग्लुकोज द्यायचा आहे, कधी आपल्याला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे आणि काय त्यांची मेन परिस्थिती आहे. ते जे स्टाफ अपॉइंट केलेला आहे ते स्पेसिफिक ते पेशंटसाठी त्यांच्याकडे हे गुन्हा होण्याला पाहिजे असं मला वाटते. नवीन स्टाफ वगैरे काय तुम्ही रिक्रुटमेंट करणार? नेमकी याच्यामध्ये कोणावर कारवाई झाली आहे का? बघा, याच्यामध्ये इकडे आल्यानंतर असं दिसतं आहे की आपला हे जे स्टाफ आहे ते शासनामुळे आलेले आहे. तर शासनामुळे आपला अधिकार नाही आहे की आपण त्यांना सजा देऊ. आपल्याला त्यांची जे इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे ते पूर्ण मी पत्र पाठवणार शासनाला आणि शासनाला देऊन मी डॉक्टरना पण सांगते तुम्ही पण इकडून पाठवा. जे पण त्याच्यामध्ये स्टाफ होता, सिस्टर होते, डॉक्टर होता, त्यांच्या पत्र त्यांनी काळजी नाही केल्यामुळे त्यांना योग्य कारवाई त्यांच्यामुळे व्हायला पाहिजे असा माझा मत आहे. तुम्ही म्हणता शासनाचं आहे म्हणून, हां, तू आमदार इथले त्या शासनातलेच आहेत. बरोबर. तुम्ही नेमकं पत्र कोणाला पाठवणार? तुम्ही ही गोष्ट आमदारांपर्यंत पोहोचवणार की तुम्ही ही जी गोष्ट आहे ती मुख्यमंत्र्यांना कळवणार? बघा, त्यांचं काम ते करणार. मी माझा इकडे व्हिजिट केलेली आहे आणि मला असं दिसलं जे मी माझा कारवाई करायला जे इकडे दिसलं ते कारवाई करायला मी तिकडे पाठवणार माझा पत्र. आमदार साहेबांच्या जे त्यांना पण दिसेल तर ते त्यांची योग्य कारवाई करणारच ना. ते पण योग्य कारवाई तेच करणार आहे, कारण योग्य ते झालेलं नाही आहे व्यवस्थित. ते कारवाई व्हायलाच पाहिजे, आपले सर्व सहमत व्हायला पाहिजे या ठिकाणी. आणि हॉस्पिटलला बघा, इतकी चांगली हॉस्पिटल आहे, त्यांना आपल्याला कुठे ना कुठे ते जे घटना आहे त्याला रोप द्यायला करायलाच पाहिजे कारवाई. एकाला कारवाई केली तर सर्व त्या ठिकाणी येतील. तर आपल्याला योग्य कारवाई इकडे करायलाच पाहिजे.